ऐका ऐका विष का प्याला राजाजीने भेजा. ऐकायला फार सुंदर वाटेल तुम्हाला. मला सांगा, आपल्या उंदरी गावामध्ये एखादा माणूस आहे का अण्णा विष पिऊन आतापर्यंत जीवन झालेला माणूस आहे का? जिवंत झालेला आहे का? ऐका महाराज, विष पिऊन कोणी जिवंत होऊ शकत नाही. त्याच्याकरता भाव शुद्ध असावा लागतो. मीराबाईच्या जीवनामध्ये भाव शुद्ध होता आणि प्रत्येक वेळी त्या मीराबाईनं भजन करावं कृष्ण परमात्म्याचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. भजन करत असताना अशी भजन करायची ती मीराबाई. जगाचा मालक महाराज विष प्यावं ऐका नाही आणि दूध त्या मीराबाईनं प्यावं म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, अरे भगवान परमात्म्याला आपलंस करण्याकरता काहीच लागत नाही, फक्त भाव शुद्ध असला पाहिजे. परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं गीत शुद्ध करोनिया चित्त. महाराज सांगतात, अरे देवाला काहीच लागत नाही. अनेक साधू संतांचा विचार करत असताना संतांच्या जीवनामध्ये साधू संतांनी फक्त भावाला महत्व दिलेलं आहे बरं का. फक्त भावाला प्रत्येक वेळी महाराज. आणि देवाला दुसरं काहीच लागत नाही बरं का. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. भाव देवाच्या जीवनामध्ये साधू संतांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असेल, अनेक साधू संतांनी जगद्गुरु तुकोबारांनी मगाशी आपण सांगून गेलो, ज्यावेळी संतांच्या जीवनामध्ये महाराज देव आपलासा करायचा आहे त्यावेळी त्यांनी भावनेनं परमात्म्याचं गुणगान गावं. बघा अनेक प्रसंग जगद्गुरु साधू संतांच्या जीवनामध्ये संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं हा विषय महत्वाचा आहे का. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात साधू कुणाला म्हणावं, जे करंजले गाजले त्यासी मने जो आठवले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधू कुणाला म्हणावं, रंजलेल्या गांजलेचा उद्धार करतात त्याला साधू म्हणावं. संत कुणाला म्हणावं, सोसी जगते
तुका म्हणी संत सोसी जगाचे आघात. संत याची व्याख्या अशी आहे, जो जगाचा आघात सहन करतोय त्याच्या जीवनामध्ये त्याला संत म्हणावं. निळोबारे पुढे सांगतात, निळोबारे म्हणतात, अरे दादा हो, संत कुणाला म्हणावं? तेची संत, तेची संत ज्यांचा हित विठ्ठली, नेणती काही तानतोना नामस्मरणा वाचूनी. संतांच्या जीवनामध्ये संतांनी फक्त परमात्मा आपलासा केलाय, परमात्म्याचं चिंतन करतात, कारण त्यांना माहिती आहे. बघा, माणसं म्हणतात